हरिओम. ओम नमः शिवाय. आज आपण महाशिवरात्र कधी आहे, या दिवसाचे विशेष काय महत्त्व आहे, आपण काय करावे ते बघणार आहोत. प्रथम आपण महादेवांना वंदन करू. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माता मृकटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. पार्वती पते हर हर महादेव, कैलास भगवान की जय. या वर्षी 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार या दिवशी महाशिवरात्र आली आहे. प्रत्येक महिन्यात शिवरात्र येत असते, पण माघ महिन्यात कृष्ण पक्षाची जी शिवरात्र येते त्याला आपण महाशिवरात्र म्हणतो. महाशिवरात्रीचे खूप महत्त्व आहे. या दिवशी महादेवाचे स्तोत्र मंत्र जे आपल्याला म्हणता येतील ते आपण म्हणावे. जेवढी भक्ती करता येईल तेवढी करावी. या दिवशी तुम्ही जी काही भक्ती कराल त्याचे फळ तुम्हाला दुपटीने प्राप्त होते. हा पूर्ण दिवस तुम्ही महादेवाच्या उपासनेत आराधनेत घालावा. या दिवशी आपण उपवास करावा. कोणाला शक्य नसल्यास त्यांनी आराधना करावी. महादेवाची पूजा करताना पांढरे वस्त्र घालावे. या दिवशी महादेवाला अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत जावा. या दिवशी तुम्हाला उसाच्या रसाने दुधाने पाण्याने अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यानंतर तुम्ही 108 बेलाचे पान अर्पण करावे व पांढऱ्या फुलाचा हार अर्पण करावा. नैवेद्य अर्पण करा व आरती करावी. धूपदीप दाखवा व त्या दिवशी तुम्हाला मंदिरात काही दान करायचे असल्यास तुम्ही दान करू शकता. याने आपल्या घरातील अडीअडचणी दूर होतात. किमान 5-10 लोकांना तरी दान करावे. फळे करू शकता, तुम्ही फराळाचं करू शकता. यथाशक्ती तुम्हाला जे दान करायचे ते तुम्ही करू शकता. या शिवरात्रीच्या उपवासाचे महत्त्व खूप सांगितलेले आहे. शिवपुराण पद्मपुराण या ग्रंथामध्ये खूप महत्त्व सांगितले आहे. या दिवशी विशेष प्रकारचे ऊर्जा लहरी भूतलावर महादेवाच्या रूपांमध्ये उपस्थित असतात. महाशिवरात्रीची रात्र नुसती जागरणाची रात्र नसून आपल्या संपूर्ण जीवनाच्या जागृतीची रात्र आहे. या दिवशी महादेवाचे कृपाछत्र प्राप्त होण्याची रात्र आहे. म्हणून पूर्ण दिवस भक्तिभावाने साजरा करावा. शिवरात्रीच्या आपल्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. श्री महादेव आपल्या इच्छा पूर्ण करो असे महादेवाचरणी प्रार्थना. ओम नमः शिवाय. माझा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.